नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आगामी काळात येणारा गणेशोत्सव हा सर्वांनी मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषात साजरा करावा, परंतु हा सण साजरा करताना शासनाने आखून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करावे असे आवाहन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित नवी मुंबई पोलीस आयुक्तालय विघ्नहर्ता पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमाला परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहूर, अशोक राजपूत यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, त्याचप्रमाणे परिमंडळ 2 हद्दीतील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ विघ्नहर्ता पुरस्कार वितरित करण्यात आले. कर्नाळ नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शेका पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊ शकली नसल्यामुळे ती सुनावणी आज होणार आहे. कर्नाळ बँक घोटाळा प्रकरण कर्नाळ बँकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटील बँकेच्या संचालक मंडळातील 22 सदस्य आणि इतर अशा एकूण 83 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी विवेक पाटील, बँकेच्या सीईओ अपर्णा वडके, हेमंत सुताने, संचालक भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉक्टर आरिफ युसुफ दाखवे यांना अटक करण्यात आली असून त्यांचा मुक्काम तळोजा जेलमध्ये आहे. त्यापैकी विवेक पाटलांसह अटकेत असलेले बँकेचे संचालक भालचंद्र रामभाऊ तांबोळी आणि डॉक्टर आरिफ युसुफ दाखवे यांनी आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे. विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सध्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. पनवेल तालुक्यात बेशिस्त रिक्षा चालकांवर केलेल्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात विना परमिट रिक्षा वाढल्याचे दिसून आले आहे. पनवेल आरटीओ आणि खारघर वाहतूक शाखेने नुकतेच राबवलेल्या संयुक्त मोहिमेत 23 रिक्षा चालकांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या रिक्षामध्ये काही विना परमिट रिक्षा देखील प्रवासी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. मागील वर्षभरात आरटीओ मार्फत राबवलेल्या मोहिमेत शेकडो विना परमिट रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना परमिट रिक्षा धावत असल्याचे सिद्ध झाले आहे. स्क्रॅप केलेल्या रिक्षा पुन्हा रस्त्यावर उतरतात कशा, हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर आधारित शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जास्तीत जास्त चालना देण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे यंदाही माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत महापालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत हा परिसंवाद झाला. महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. याच्या अंमलबजावणीसाठी सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये प्लास्टिक विरहित उत्सव, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू किंवा लाल मातीच्या मूर्तीची पूजा तसेच पर्यावरणपूरक उत्सवाचे महत्त्व अशा विविध विषयांची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सप्तसूत्रीची शपथ घेतली. या परिसंवादाला NSSचे सुमारे 100 विद्यार्थी उपस्थित होते. पनवेलमधील नवीन कोर्ट इमारतीवर मजले वाढवण्यासाठी शासनाच्या HPCची मान्यता दिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. तसेच जुन्या कोर्ट इमारतीसाठी देखील लवकरात लवकर मंजुरी देऊन योग्य ते सहकार्य मिळावे अशी विनंती करून त्याबाबतचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी, ॲडव्होकेट परिजात पांडे, ॲडव्होकेट दीपक गायकवाड यांच्यासह पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, ॲडव्होकेट PG खोपकर, ॲडव्होकेट भूषण म्हात्रे उपस्थित होते. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर काम करू असे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराकडून युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाचा बहुतांश दुरुस्तीची कामे येत्या 2 दिवसात संपणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदा सुखकर होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊ ठेपला आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या कोकणवासियांनी कोकणातील मूळ गावांचे वेध लागले आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून महामार्ग दुरुस्ती अंतिम टप्प्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रात सध्या सरासरी 99% पाणीसाठा उपलब्ध आहे। 28 पैकी 24 धरणे 100% भरली असून उर्वरित 4 धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत। मुरुड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी, पेण तालुक्यातील आंबेघर, सुधागड तालुक्यातील कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी, म्हसळा तालुक्यातील पाभरे, संदेरी, महाड तालुक्यातील वरंद, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, खालापूर तालुक्यातील भिलवले, कलोते, मोकाशी, डोणवत, पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात 100% पाणीसाठा उपलब्ध असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कर्जत तालुक्यातील साळोख, अवसरे, पनवेल तालुक्यातील बामनोली आणि उसरण धरण क्षेत्रात 100% पाणीसाठा उपलब्ध आहे, मात्र विसर्ग सुरू नाही। उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात 93%, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव 99%, श्रीवर्धन तालुक्यातील कारले 98% आणि रानिवली धरण क्षेत्रात 92% पाणीसाठा उपलब्ध आहे। माथेरानमध्ये 3 महिन्यात तब्बल 5000 मिलीमीटर पाऊस बरसला असून तशी नोंदही झाली आहे। माथेरानमध्ये मंगळवारपर्यंत 5018 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्व धरणे तुडुंब भरली आहेत। माथेरान, टापू आणि परिसरात सुमारे 700 हेक्टरमध्ये घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी जोरदार पाऊस पडतो। यावर्षी देखील येथे चांगला पाऊस झाला आहे। माथेरानच्या डोंगर पायथ्याशी असलेली तिन्ही धरणे तुडुंब भरली आहेत, त्यामुळे मोठ्या शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे। 2 सप्टेंबर 2023 मध्ये 4815 मिलीमीटर पावसाची नोंद आहे, तर यावर्षी 2 सप्टेंबर 2024 पर्यंत 5018 मिलीमीटर पाऊस झाला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून पर्यटनात वृद्धी असल्याचे दिसून आले आहे। 3 महिन्यात 3 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी माथेरानला भेट दिली आहे। मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याच्या विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी केला आहे। जयदीप आपटे हा कल्याण परिसरात वास्तव्याला होता। 26 ऑगस्टला शिवरायांचा पुतळा पडल्याची माहिती समोर आल्यापासून जयदीप गायब आहे, तर दुसरीकडे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटकही झाली आहे। सध्या तो पोलीस कोठडीत आहे। फरारी जयदीपच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी 7 पथके रवाना केली आहेत। राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले जात आहेत। 2 कोटींहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। मात्र या योजनेच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत। साताऱ्यात एका व्यक्तीने 30 जणांच्या आधार कार्डचा वगैरे वापर करून तब्बल 30 अर्ज भरले आहेत। दरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे। मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी असून यात कोणत्याही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही। साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे। या योजनेत कोणीही भ्रष्टाचार केला तर तो खपवून घेतला जाणार नाही। आरोपींना थेट तुरुंगात टाकले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो। मी स्वतः साताऱ्याच्या कलेक्टरशी बोललो, इथली माहिती घेतलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींसाठी योजना आहे। याच्यामध्ये कोणी दलाल, एजंट कुठे मस्ती करतील आणि कुठे भ्रष्टाचार करतील तर यांना कुठलाही थारा नाही, यांना सरळ जेलच्या आतमध्येच टाकणार, आम्ही जेलमध्ये टाकणार। आणि म्हणून या माझा हा इशारा सगळ्यांनी समजून घ्यावा। अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या एलिजिबल आमच्या ज्या बहिणी आहेत, ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणी आहेत, त्यांच्या नावावर कोणी अशा प्रकारचे पैसे खात असेल, भ्रष्टाचार करत असेल तर त्याला तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही।